आमची आणि धनगडांची मिटिंग लावा. आदिवासीजन आमचं भांडण नाही आहे, आमचं आणि भांडण कुणाचं आहे धनगड विरुद्ध धनगर, तर धनगडाची बैठक लावा. जर सरकार म्हणतंय की 52,000 धनगड राज्यात आहेत तर त्यांच्याशी आमची बैठक लावा. आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत आणि ते कालपासनं एक यात्रा करता आहेत. त्या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आत्ताच तुम्हाला असं का वाटलं की धनगरांची जागर यात्रा केली पाहिजे? महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक वर्षापेक्षा दशकांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलनं सुरू आहेत. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वानी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, परंतु आम्हाला यश आलं नाही. 2018 साली मी अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा हे आंदोलन उभा केलं होतं आणि ते आंदोलन कागदोपत्री पुराव्यावरती केलं होतं. नुसती आम्ही रस्त्यावरची लढाई करत नव्हतो, तर आम्ही सगळे कागदोपत्री पुरावे राज्यातून गोळा केले. की राज्य सरकारचं म्हणणं असं होतं की र वेगळा आहे आणि ड वेगळा आहे, धनगर वेगळा आहे, धनगड वेगळा आहे. आणि म्हणून राज्यातील सगळे तहसीलदार यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागवली की तुम्ही किती धनगडांना एसटीचे सर्टिफिकेट दिलेत. तर राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी आम्हाला लिहून दिलं की एकाही धनगडानं आमच्याकडे मागणी केली नाही किंवा एकाही धनगडाला आम्ही कोणतंही एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही. मग तोच आम्ही माहितीचा अधिकार जात पडताळणी समितीकडे टाकला की तुमच्याकडे काही व्हॅलिडिटीसाठी धनगडांची सर्टिफिकेट आलेत का. तर जात पडताळणी समितीने सगळ्या लिहून दिलं की आमच्याकडे एकही धनगड जात पडताळणीसाठी आलेला नाही किंवा आम्ही कुणाला जात पडताळणी दिली नाही. नंबर 3 आम्ही अर्ज दिला तो प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना की 1961, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 या जनगणनेमध्ये तुमच्याकडे धनगडांची संख्या काही नोंद आहे का. तर कलेक्टरनी दिलं की आमच्याकडे कुठलीही संख्या नोंद नाही. परत तोच माहितीचा अधिकार आम्ही आदिवासी मंत्रालय मुंबईला दिला. मंत्रालयातून जी माहिती आली ती माहिती पूर्णपणे वेगळी होती. त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की 52,000च्या वर धनगड या महाराष्ट्रामध्ये राहतात. आणि हे तर खरी गेम होती, कारण कागदोपत्री सरकार धनगड अस्तित्वात आहे असं दाखवत होतं. मग त्याच्या आम्ही डिटेलमध्ये गेलो की 52,000 नेमके कुठल्या गावात आहेत. तर विशेष म्हणजे माझ्या पडळकरवाडी गावामध्ये, माझ्या गावात धनगर समाज सोडून एकही घर नाही, तर 6 धनगड पडळकरवाडीत आहे असं त्यांच्या रेकॉर्डला नोंद होतं. हे सगळं आम्ही निदर्शनात सरकारच्या आणून दिलं. सरकारबरोबर जेव्हा महाड ते मुंबई आमची पायी यात्रा निघाली तेव्हा सरकारने आमच्याशी बोलण्याची तयारी दर्शवली आणि आमचे सगळे आमदार खासदार सगळ्या पक्षाचे, ते काय आम्हीच आहे असा विषय नाही, सर्वपक्षीय आमदार खासदार, तेव्हा आमचे 2 मंत्री होते, खासदार होते, सगळे मिटिंगला बसले आणि मग आम्ही हे सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही धनगड राज्यात अस्तित्वात नाही, आमची आणि धनगडांची मिटिंग लावा. आदिवासीजन आमचं भांडण नाही आहे, आमचं आणि भांडण कुणाचं आहे धनगड विरुद्ध धनगर, तर धनगडाची बैठक लावा. जर सरकार म्हणतंय की 52,000 धनगड राज्यात आहेत तर त्यांच्याशी आमची बैठक लावा. सरकारच्या हे लक्षात आलं आणि मग सरकारने तेव्हा वेळ मागून घेतला की आम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यास तयार आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तोपर्यंत तुम्ही आम्हाला वेळ द्या. तेव्हा मराठा समाजाचं आंदोलन जोरात सुरू होतं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अगोदर काही काळ ओबीसीच्या सवलती जशाच्या तशा मराठा समाजाला लागू केल्या होत्या. त्या धर्तीवरती सरकारनं विनंती केली की काही वेळेची आम्हाला गरज आहे, तुम्हाला मी आदिवासींच्या सगळ्या सवलती लागू करतो आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करतो. मग पुढे एक विषय आला की आमची हायकोर्टामध्ये केस चालू आहे, त्या केसमध्ये सरकारनं ॲफिडेविट द्यावं आणि त्या ॲफिडेविटमध्ये क्लिअर म्हणावं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत. सरकारनं ते म्हणणं आमचं ऐकलं आणि हायकोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेविट दाखल करून घेतलं. आमची लढाई महत्त्वाची होती की धनगड, तर ती लढाई आमची पूर्णपणे संपली. सरकारनं आता ठामपणे भूमिका घेतली की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही. आता परत 2.5 वर्ष सरकार गेलं. सरकार गेल्यानंतर ना कोर्टामध्ये तारीख चालली ना तिथं कोणी आमची बाजू ऐकून घेतली. आता परत सरकार आल्यानंतर आम्ही पाठपुरावा करतोय. तर 2022ला सरकारने एक ॲफिडेविट परत घालून दिलं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जे आम्हाला अपेक्षित होतं ते, आणि 2023ला एक ॲफिडेविट घालून दिलं. कुंभकोणी साहेबांची नेमणूक कायमस्वरूपी व्हावी अशी आमची मागणी होती. मागे एका केसला कुंभकोणी साहेब गैरहजर राहिल्यामुळं आमची तारीख 2-4 महिने पुढे गेली आणि म्हणून मग सरकारनं आता कुंभकोणी यांची कायमस्वरूपी धनगर समाजाच्या केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत नेमणूक करायचं ठरवलं. सोमवारी आमची तारीख होती हायकोर्टामध्ये. कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर ह्या 3 तारखा फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी होईल
तेव्हा कुठलंही कामकाज चालणार नाही. म्हणजे या 3 तारखांमध्ये आमचा पूर्णपणे विषय मिटेल आणि केस रिझल्टवरती येईल. कोर्टाने असं सूचित केलेलं आहे की नाताळ झाल्यानंतर आम्ही या विषयाचा रिझल्ट देऊ. हा आमचा ये प्लान. न्यायालयामध्ये आम्ही लढतोय. रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्हाला चालू ठेवावी लागेल. कारण आता ह्या 15-20 दिवसामध्ये जेव्हा धनगर समाज आरक्षणाच्या जवळ येण्याचं वातावरण दिसलं तेव्हा काही लोक जागी झालेत की बाबा धनगरांना आमचा विरोध आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्यामुळं रस्त्यावरची लढाई उभा करणं हे कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे, कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. आणि म्हणून कालपासून धनगर जागर यात्रा प्लान बी, न्यायालयी लढाई प्लान ए, रस्त्यावरची लढाई प्लान बी, दोन्ही बाजून आम्ही चालतोय. आणि म्हणून काल आम्ही या यात्रेची सुरुवात केली येल्डा बीडमधून, दुसरं कळंब धाराशिव, तिसरं घनसावंगीमध्ये आणि चौथं आज ज्या गावात आपण बसलोय पिंपरी राजा. तर खूप चांगला प्रतिसाद लोकांच्या मधून आहे. यात्रेचं कारणच हे आहे की आम्हाला दोन्ही लढाया लढाव्या लागतील, न्यायालयीन आणि रस्त्यावरची. ज्यातून आम्हाला जे साध्य होईल, जे आमच्या हातात मिळेल ते आम्हाला पहिल्यांदा घ्यायचं आहे. रस्त्यावरची लढाई म्हणजे काय? नाही, रस्त्यावर जागृत झालं पाहिजे, लोकांनी संघटित आलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. लोक विरोधक एकत्र येऊन दबाव टाकतायत सरकारवरती. आम्ही सगळे संघटित आहोत, आम्ही सगळे एक आहोत. आमचा निर्णय झाला तर आम्ही ताकदीनं तुमच्यासोबत राहू शकतो. ही रस्त्यावरची लढाई आहे. जर काही त्यात बरं वाईट झालं तर परत ताकदीनं संघर्ष करण्याची क्षमता लोकांनी ठेवली पाहिजे, तयारीत राहिलं पाहिजे. यासाठी रस्त्यावरची लढाई महत्त्वाची आहे. बरं, पण तुम्ही ज्यांच्यासोबत आहात त्यांनी घोषणा केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटू. ते 5 वर्ष त्यांचे गेले, आता 1 वर्ष गेलं, म्हणजे 6 वर्ष त्यांनी घेतलेली आहेत. तुम्हाला MLC मिळाली, मात्र धनगरांचा प्रश्न काही सुटला नाही. हे बघा, माझा MLC ह्या राजकारणातला फार महत्त्वाचा विषय नाही आहे आणि मी पद याच्यासाठी फार महत्त्व देत नाही. मी पहिला धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. ही माझी भूमिका मी आमदार नव्हतो तेव्हाही होती आणि आमदार झाल्यानंतरची आहे. माननीय देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, हे आम्ही मान्य करायला पाहिजे. कारण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणी सुद्धा उच्चार केला नाही. राजकारण करायला खूप जण पळतात. धनगरांच्या आरक्षणाचं राजकारण करायचं, मतं मिळवायची, यासाठी खूप प्रयत्न करतात. अरे, धनगर राज्यात अस्तित्वात नाही हे ॲफिडेविट देणं आमच्यासाठी मोठा विषय आहे. त्याच्यानंतरची 2 ॲफिडेविट तुम्ही हायकोर्टातून ती माहिती घेऊ शकता. खूप महत्त्वाची भूमिका सरकारनं आमच्या बाजूनं मांडलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना मी धन्यवाद देतो. परंतु आता समाजाची भावना काय आहे की आता सर्टिफिकेट द्या, अंमलबजावणी झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्यासाठी आम्ही 4 GR पण दिलेत सरकारकडं. समजा न्यायालय चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला काही राज्यांना त्यांच्या अधिकारामध्ये GR काढलेले आहेत. ST आणि STच्या ह्याच्यात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असं वातावरण मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. काही तज्ज्ञ लोक बोलतात की यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. त्यासाठी मी बिहारचा, तेलंगणा आणि मध्य प्रदेशचे 2 GR आम्ही सरकारला मागच्या मीटिंगमध्ये दिलेले आहेत. आणि परवाच्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलोय की तुम्ही कमिटी लवकरात लवकर अपॉइंट करा, कारण 21 तारखेला आपली बैठक झाली होती, त्यानंतर गणपतीच्या सुट्ट्या हे ते. तर या 2 दिवसामध्ये ती कमिटी स्थापन होईल आणि त्या राज्यामध्ये जाईल. आम्ही सगळ्या बाजूनं जे प्रयत्न करता येतात ते सगळे प्रयत्न आम्ही धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये करतोय. बरं, पण तुम्ही असं म्हटलात की मी आधी धनगर आहे आणि नंतर सगळं. हे सगळ्याचा त्याग म्हणजे MLC किंवा भाजपा सोडण्याची पण तयारी तुमची आहे? बघा, धनगर समाजाच्या बाबतीत भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे पूर्ण ताकदीनं धनगर समाजाच्या बाजूने आहे. परवा जी बैठक झाली त्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या पक्षाचे आमदार होते तिथं आमचे. सगळ्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाजूने आम्ही आहोत. त्यासाठी सरकार खूप चांगल्या पद्धतीनं पावलं उचलतंय. त्यामुळे सरकार पूर्ण सकारात्मक आहे. राज्यभरामध्ये ताकद उभा करणं ही माझी जबाबदारी आहे, हे माझं काम आहे. एक प्रश्न उपस्थित केला जातोय की तुमचा जी ही धनगर जागर यात्रा आहे, तुम्ही ती पूर्ण चॉपरनी करताय. हे चॉपर नेमकं कुणाचं? आमच्या अरे, मेंढकेने दिलं. आमच्या मेंढके किती आहेत महाराष्ट्रात माहित आहे ना तुम्हाला? लोकर विकली तर चॉपर विकत येईल अशी मेंढक्यांकडे मेंढरं आहेत. हे तर भाड्याने घेतलेलं आहे. त्यामुळं विरोधकांनी चिंता करू नये. काय पोटात दुखतं काय? धनगराचं पोरग चॉपरमधून फिरलं तर इथून पुढचे सगळे दौरे चॉपरमधून असतील. चिंता करू नका. ज्यांना कोणाला बोंबलायचं त्यांनी बोंबलू द्या. आम्ही आमच्या हिमतीवरती, ताकदीवरती, मेहनतीवरती, लोकांनी कष्टानं जो पैसा मिळवलाय त्याच्यावरती मी चॉपरमधनं फिरतोय. पण अजून एक प्रश्न विचारतो की वेळ आली की हे सगळं काही होत नाही तर तुम्ही हे सगळ्याचा त्याग करायचा करू नका. धनगर समाजाचं आरक्षण मिळवल्याशिवाय हा गोपीचंद आणि महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही.
जर तर वरती तुम्ही जाऊ नका. आम्ही एकदम आरक्षणाच्या जवळ आहोत. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही जागर राहावा, एकत्रित या, संघटित व्हा. आता अनेक शक्ती या विरोधामध्ये एकवटतायत, एकत्रित येत आहेत, सरकारला भीती घालण्याचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही सगळे ताकदीने एकत्रित या. निश्चितपणे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, आणखी एक प्रश्न की आपल्याला एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आपण जर शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबांची लेखी माफी मागितली नाही म्हणून ही नोटीस आपल्याला देण्यात आली. हे बघा, मला कालही पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला, पण माझ्याकडे कुठलंही अधिकृत नोटीस आलेलं नाही. ज्या दिवशी मला अधिकृत नोटीस येईल त्याच्यावरती मी सविस्तरपणे बोलेन. असीम सरोदेंनी हे नोटीस पाठवलेली आहे. कोणी आणि पाठवलंय, का पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, माझ्याकडे जोपर्यंत हे अधिकृत येत नाही. मी आता दौऱ्यात आहे. कालही मला पत्रकार मित्रांनीच प्रश्न विचारला, आजही तुम्हीच विचारला. काल प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा माझ्याकडे कुठलं नोटीस आलेलं नाही ना. मेल मी चेक केले सगळं, कुठलंही नोटीस नाही. ज्या दिवशी मला नोटीस येईल त्या दिवशी मी त्याच्यावरती सविस्तर बघून त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देईन. तुम्ही माफी मागणार आहात लेखी? हे बघा, नोटीस बघितल्यानंतर मी व्यवस्थितपणे त्याच्यावरती बोलेन. बरं, पण शेवटी तुमच्या ती आज ना उद्या नोटीस भेटणारच आहे ना. तुमची भूमिका काय? तेव्हा बोलेल ना मी. नोटीस आल्यानंतर मी सविस्तर त्याच्यावरती बोलतो. एकदा नोटीस वाचू द्या मला, काय त्यांचं म्हणणं आहे, तर त्याच्यावरती मी बोलेन. बरं, मागणार की नाही मागणार? मी सविस्तर नोटीस आल्यानंतरच बोलेन. दुसरा आणखीन असा प्रश्न आहे की सातत्याने तुम्ही ज्या लोकांशी विरोध केलात, मग तुम्ही शरद पवारांना अंगावर घेतलं, तुम्ही अजित पवारांना अंगावर घेतलं, मात्र तुम्हालाच आता त्यांच्या बाजूला बसण्याची, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली. हे कधी असं वाटलं होतं का? ना आता तुमची बघा, भूमिका काय? आता आजचा विषय फक्त धनगर जागर यात्रा आहे. किरकोळ विषयावरती बोलण्यात आता काही महत्त्व नाही. मला धनगर जागर यात्रा सोडून कुठल्याही दुसऱ्या विषयावरती आज चर्चा करायची नाही. त्याच्यासाठी भरपूर वेळ आहे, तेव्हा आपण सविस्तर या विषयावरती बोलू. बरं, पण तुम्ही बोलत नाहीत, मग पक्षश्रेष्ठीने वगैरे अरे असं काय नाही. आज धनगर समाजाचं आरक्षण महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्याच्यावरती तुम्हाला काय लाखो प्रश्न विचारायचे विचारा, मी त्याच्यावरती बोलेन. दुसरा डायव्हर्ट करण्यासारखा विषय आज घेऊ नका. तुम्हाला माहित आहे मी बोलायच्या वेळेस बेधडक बोलतो. आज तो विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही. आरक्षणाची जागर यात्रा हा माझ्यासाठीचा महत्वाचा विषय आहे. त्याच्यावरती काय असेल तर विचार. किती दिवसात आरक्षण मिळेल? हे बघा, मी तर दिवस मी सांगू शकत नाही, पण आम्हाला अपेक्षित आहे 8, 11 आणि 15 तारखेला कोर्टामध्ये आमची केस चालेल. तिथं जे काय लागेल ते पुरावे सगळे आम्ही कोर्टाकडे दिलेले आहेत. कोर्टावरती आमचा विश्वास आहे. परमेश्वराची आम्हाला साथ आहे, बिरोबाचा आशीर्वाद आहे, खंडोबाचा आशीर्वाद आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती गेले अनेक वर्ष अन्याय झालेला आहे. आमच्या लोकांची प्रचंड वाताहत झाली आहे. राजकीयदृष्ट्या आमची पिछेहाट झालेली आहे. शैक्षणिक नोकरीच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या टक्केवारीप्रमाणे काही मिळालेलं नाही. त्यामुळे इतका मोठा अन्याय गेल्या 60-70 वर्षापासून झाला आहे. तर निश्चितपणे आम्हाला डिसेंबर महिन्याच्या अखेरमध्ये धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा धाकला पडेल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. बारामतीतून निवडणूक लढणं? अरे नाही, आता तो पार्टीचा विषय आहे. धन्यवाद. हे होते गोपीचंद पडळकर आणि त्यांना विश्वास आहे की येत्या काही दिवसात धनगर आरक्षण मिळेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.